सर्वांचे पुनश्च एकदा मी इथे स्वागत करतो. काल काही तांत्रिक अडचणीमुळे ब्रॉडकास्ट होऊ शकलं नाही. तर आज पुन्हा त्या विषयाबद्दल आपण बोलूया. तर सर्वप्रथम या सिंधुजन अकादमी पुणे यांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो की त्यांनी या लाईव्ह पॉडकास्टवरती या फेसबुकवरती मला या विषयावरती बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली. आदरणीय डॉक्टर सुजित सर, त्याचप्रमाणे टेक्निकली या सगळ्या गोष्टी हँडल करताना अनिल काळे यांनी सुद्धा मला मदत केली. आणि हा विषय सुरू करण्यापूर्वी या विषयाचं जे बीज आहे, जी निर्मिती आहे, ती माझ्या मनामध्ये, माझ्या हृदयामध्ये प्रस्तुत करण्याकरिता ज्यांची प्रेरणा मला मिळाली असे स्वर्गीय माझे वडील प्राध्यापक अशोक गिरी, तसेच या प्रवासामध्ये, या कलात्मक प्रवासामध्ये ज्यांनी मला योग्य मार्गदर्शन केले आणि दिशा दाखवली असे आदरणीय माझे गुरुवर्य डॉक्टर भोजराज चौधरी सर यांना मी विनम्र अभिवादन करतो. आणि आजच्या या विषयाला आपण सुरुवात करूया. प्रस्तुत विषय जो आहे, हा विषय म्युझिकल ॲब्स्ट्रॅक्ट पेंटिंग, म्हणजे संगीत आणि पेंटिंग, पेंटिंग सुद्धा ॲब्स्ट्रॅक्ट या विषयावरती आधारलेला आहे. साधारणतः याचे दोन भाग पडतात. एक आहे संगीत, आणि संगीतामध्ये आहे आपलं भारतीय शास्त्रीय संगीत, आणि त्याचप्रमाणे चित्रकलेमध्ये ॲब्स्ट्रॅक्ट पेंटिंग, अप्रतिरूप चित्रशैली, या दोन कलेंचं इंटरडिसिप्लिनरी को रिलेशन्स आपण इथे बघणार आहोत. तर हा विषय सुरू करताना मी आपल्यासमोर पीपीटी सादर करतो. अप्रतिरूप संगीत चित्रशैली आणि भारतीय रागसंगीत. मी प्राध्यापक डॉक्टर अंकुश अशोक गिरी, महिला महाविद्यालय अमरावती, आपणा सर्वांचं इथे सहर्ष स्वागत करतो आणि या विषयाला आपण सुरुवात करूया. हे सगळं पाहत असताना संगीत कला आणि चित्रकला ही जी कला आहे, ही कलाकाराच्या आत्ममनामध्ये आणि त्याच्या प्रात्यक्षिक स्वरूपामध्ये सादर होत असते. आणि ही सादर होत असताना एक कलाकार म्हणून त्याला कुठल्या गोष्टींची आवश्यकता असते, त्याच्या मनामध्ये कुठल्या गोष्टी आल्या पाहिजे, त्याची साधना कशी असली पाहिजे, या सगळ्या गोष्टींचा आविर्भाव एका कलात्मक ऊर्जेद्वारा होते. आणि ती कलात्मक ऊर्जा मांडण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. तर ती ऊर्जा पाहताना काही घटक, हा प्रवाह त्यामध्ये आलेला आहे. त्यामध्ये सुरुवातीला अमूर्त तत्व पासून हा प्रवाह सुरू होतो, तर तो मूल्यांकन समीक्षेपर्यंत येतो. आता हे जे अमूर्त तत्व आहे, आता हे अमूर्त तत्व काय आहे? कुठलीही कला जेव्हा निर्माण होते, आपण कलेच्या निर्मितीबद्दल चाललेलो आहोत, कला प्रकारांबद्दल बोलत नाही आहोत. तर कुठल्याही कलेचं जे निर्माण स्थान आहे, हे कुठल्याही एका साधकाच्या, एका फिलॉसॉफरच्या मनामध्ये निर्माण होतं. पण ते मनामध्ये निर्माण होत असताना कुठल्या गोष्टी आवश्यक आहेत? म्हणजे हे जे तत्व आहे, हे युनिव्हर्सलमध्ये सतत कायम अस्तित्वामध्ये आहे. या चराचराच्या प्रत्येक घटकामध्ये सूक्ष्म, अतिसूक्ष्म, अक्षुण्य अशी अखंड निरंतर धारा नेहमी प्रवाहित राहत असते. आणि ही जी कलात्मक धारा आहे, हे कलाकाराला एक चैतन्य प्राप्त करून देते. आता हे चैतन्य जे प्राप्त करून देते, तर ते चैतन्य प्राप्त होण्याकरिता त्या कलाकाराला त्या अवस्थेपर्यंत जाणे आवश्यक आहे. कुठलाही कलाकार या अवस्थेपर्यंत सहजासहजी पोचू शकत नाही. त्याकरिता त्याला साधनेची आवश्यकता आहे. आणि ती जी साधना आहे, ती साधना अध्यात्माद्वारे चांगल्या प्रकारे प्राप्त होऊ शकते. तर मग ही जी ऊर्जा आहे, हे जे अमूर्त तत्व आहे, हे अमूर्त तत्व जेव्हा कलाकाराला कलात्मक ऊर्जेद्वारा प्राप्त होते, तेव्हा साधक
मी ज्याला म्हटलंय की त्याची अवस्था आहे. कुठलाही कलाकार या प्रवाहामध्ये सहजासहजी जाऊ शकत नाही. आणि जेव्हा तो जातो तर मग तो आनंद वेगळाच आहे. अनंत ऊर्जेच्या अखंड प्रवाहात तो निरंतर प्रवाहित असतो आणि कलेचे नवनवीन तत्व तो ग्राह्य करत असतो. तर मग असा हा जो कलाकार, जो साधक आहे आणि मर्मज्ञ आहे, त्याला स्वतःची काहीतरी एक वेगळ्या प्रकारची विचारधारा आहे. तर असा जो आहे, हा मग त्या ऊर्जेतून कलेच्या निर्मितीबद्दल विचार करतो. आणि जेव्हा मग हा सगळा विचार होतो, हे सगळं तथ्य समोर येतो, तेव्हा मग एक कला निर्माण होते. आणि मग ही कला जी आहे, म्हणजे आता या कलेबद्दल तर बरेच सारे मतं दिलेले आहेत. निसर्गाचं जे अनुकरण आहे, ती आहे, अध्यात्म आहे, विज्ञान आहे, सगळं काही आहे. आणि मग या कला, आता बघ, कलेचं विभाजन करताना 5 प्रमुख ललित कला, 64 कला आणि सगळं काही अ, यामध्ये आलेलं आहे. तर मग ही जी कला जेव्हा निर्माण होते, तर मग ती कला निर्माण झाल्यानंतर एक शास्त्रकार, म्हणजे ज्याला कलेचं ज्ञान आहे, जो कलेबद्दल आपला एक प्रकारचं नॉलेज ठेवतो, असा शास्त्रकार त्या कलेकडे जेव्हा पाहतो, तेव्हा पाहिल्यानंतर त्या कलेचं तो प्रात्यक्षिक स्वरूपामध्ये आचरण कसं करायचं हे बघतो. तर मग हे पाहत असताना हां, हं, स्क्रीन शेअर. हं, ही जी आहे ना ती. ते राहू दे ना तसंच. हं, तसंच राहू दे. ते सिंगलच करावं. हे जे आहे ना त्याला नाही. हे- हे ते ब्राउझ झाली. हं, याला क्लिक करा. आता ठीक आहे, मी हे इथून पीपीटी ते येऊन जातं. ठीक आहे. हे जुनं असेल तर ठीक आहे ना, येईल. हां. नाही, ते जुनं चालू आहे ते. हं, एक पीपीटी दिसून राहिली होती ना? माफ करा, काही तांत्रिक अडचणी होत्या. तर हा जो प्रवाह सुरू होता भारतीय संगीताचा, तर यामध्ये जेव्हा तो शास्त्रकार हा जो या कलेबद्दल पाहतो आणि या कलेला शास्त्रामध्ये बसवण्याचा प्रयत्न करतो आणि प्रयत्न केल्यानंतर मग त्याचे तो शास्त्रीय नियम तयार करतो, म्हणजे त्याचं अवलोकन करतो. अवलोकन केल्यानंतर जसं संगीत आहे, त्या संगीतामध्ये नाद कसा आहे, त्याचे स्वरूप कसे व्यक्त झालेले आहेत, त्याचे प्रकार किती आलेले आहेत, मग पर्टिक्युलर नाद आहेत का, मग त्या सगळ्या नादांना जर एकत्रित रूपा केलं तर मग त्याचा राग कसा निर्माण होऊ शकतो, मग हा कुठल्या रागामध्ये, तसंच पेंटिंगमध्ये सुद्धा याचे सुद्धा बरेच वेगवेगळे अ, प्रारूप तयार झालेले आहेत. तर अशा या शास्त्रीय नियमामध्ये शास्त्रकार त्या कलेला प्रतिबद्ध करतो आणि या
सर्वसामान्य स्तरावरती सगळ्या श्रोत्यांना, सगळ्या कलाकारांना समजण्याकरिता त्याचे नियमन करतो आणि मग प्रत्यक्ष कलेचं स्वरूप इथं आपल्याला प्राप्त होतं आणि त्याचं प्रात्यक्षिकरण येतं. आणि मग जेव्हा हे प्रात्यक्षिकरण सुरू होतं, तेव्हा प्रात्यक्षिकरण सुरू झाल्यानंतर त्याची शैली तयार होते. म्हणजे कुठलाही कलाकार जेव्हा आपली कला सादर करतो, तर कला सादर केल्यानंतर काय असतं, की त्याचं स्वतःचं एक तिथं प्रेझेंटेशन असतं. त्याच्या पूर्ण अभिवृत्तीचं, त्याच्या स्वभावाचं, त्याच्या कलेमधून आपल्याला दिसतं. तुम्ही कुठलेही गाणं ऐका किंवा कुठलंही पेंटिंग पहा, तर ते पाहिल्याबरोबर आपल्याला कळतं, की हे कुठल्या कलाकारांनी तयार केलेलं आहे. कारण तो त्यामधून प्रतीत होतो. तर मग ही झाली आहे त्याची शैली. आता शैलीनंतर निर्माण होतं घराणं. म्हणजे एखाद्या कलाकाराने एखादी विशिष्ट शैली निर्माण केल्यानंतर त्याचे अनुयायी जेव्हा त्याच्याकडून त्याचं प्रशिक्षण घेतात आणि त्याला प्रेझेंट करतात, तर मग अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे घराणे तयार होतात. मग हे घराणे तयार झाल्यानंतर जे अनुयायी असतात त्याच्यामध्ये 2 प्रकार, मुक्त, अमुक्त. आता मुक्त म्हणजे सर्व साधना करायची, रियाज करायची, पूर्ण कौशल्य आत्मसात करायचं आणि आत्मसात केल्यानंतर स्वतःच्या मतानुसार किंवा स्वतःच्या अभिरुचीनुसार किंवा स्वतःला उमगलेल्या विचारांनुसार, नाविन्यानुसार प्राप्त ज्ञानाला प्रेझेंट करणं, तर हा मुक्त कलाकार झाला. आणि अमुक्त असा की गुरुने जे काही दिलेलं आहे, जे काही आत्मसात त्यांनी केलेलं आहे, तो त्याच पद्धतीनं तो प्रेझेंट करण्याचा प्रयत्न करतो. आता यानंतर येतं प्रस्तुती आणि अभिव्यक्ती. जेव्हा कलाकार कुठल्याही कलेला प्रस्तुत करतो, तर ही या ऊर्जा प्रवाहामधली यानंतरची स्टेज आहे. त्यानंतर यात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो अविभाज्य घटक आहे, ज्या घटकावर आधारित ही कला आहे, असा म्हणजे श्रोता. आता श्रोता जो आहे, हा श्रोता या कलेचं आस्वाद घेत असतो. म्हणजे या सृष्टीमध्ये असा कुठलाही जीव नाही, कुठलाही जंतू नाही किंवा कुठलाही मनुष्य नाही, की जो कलेचा आस्वाद घेत नाही. कारण कला जीवनाशी निगडीत आहे, जीवनाच्या प्रत्येक तत्वाशी निगडीत आहे. म्हणजे निसर्गामध्ये असलेला नाद, निसर्गामध्ये असलेलं सौंदर्य, निसर्गामध्ये असलेला प्रकाश, निसर्गामध्ये असलेले रंग आणि ते प्रत्यक्ष रूपामध्ये मनुष्य जेव्हा कलाकृतीमध्ये उभारतो, तर ते पाहताना जो आनंद होतो, जो आत्मविभोर मनुष्य होतो, तर असा हा आस्वादक श्रोता जो सगळ्यात महत्वाचा आहे. मग कलेचं जे महत्व आहे, ते महत्व आहे सौंदर्य. सौंदर्य हे वेगवेगळ्या स्वरूपामध्ये व्यक्तिनिष्ठ मतानुसार आपण पाहू शकतो. ब्युटी लाईज ऑन द आईज ऑफ बिहोल्डर असं म्हटलेलं आहे. म्हणजे प्रत्येकाच्या दृष्टिकोनातून सौंदर्य हे वेगवेगळं असू शकतं. कोणाला सौंदर्य हे बुद्धीच्या दृष्टिकोनातून पाहू शकतो, कोणी अध्यात्माच्या दृष्टिकोनातून पाहू शकतो, कोणी उपयोगितावादी दृष्टिकोनातून सुद्धा पाहू शकतो. तर मग हे सौंदर्याचे प्रकार आहे आणि या सौंदर्य प्रकारामध्ये जेव्हा कला आविर्भावित होते आणि श्रोता त्याचा आनंद घेतो, तर आनंद घेतल्यानंतर त्याला जी काही रसानुभूती होते, म्हणजे यानंतर जे आहे रसानुभूती. आता रसानुभूती म्हणजे रसानुभूती आपण थोडक्यात म्हणू की आनंद. जेव्हा त्याला आनंद होतो, तर तो आनंद जो आहे हेच कलेचं अंतिम ध्येय आहे. म्हणजे जो श्रोता आहे, त्या श्रोत्याला, त्या रसिकाला जेव्हा कलेतून आनंद प्राप्ती होते, तेव्हा त्या कलेचं पूर्णत्व सिद्ध झालं असं आपण म्हणू शकतो. परंतु इथे सुद्धा काही मतं वेगवेगळे असू शकतात. आनंद हे सर्वसामान्य स्तरावरती मी म्हणू शकतो की कलेतून निर्माण होणारा जो आनंद आहे, हे अंतिम तत्व, अंतिम ध्येय हे एका कलाकाराचं असू शकतं. परंतु यामध्ये दुसरं मत येतं की मी माझी जी कला आहे ती माझ्यासाठी करतो किंवा इतरांनी त्याबद्दल काय स्वतःचं मत द्यावं, नाही द्यावं, समीक्षा करावं, आय डोंट केअर. तर असं सुद्धा एक मत आहे. मी दोन्ही मताशी सहमत आहो, परंतु ते जे आहे ते त्या कलेचा दर्जा ठरविला जातो. आणि त्यानंतर असतं मूल्यांकन. जे मी आताच बोललेलं की ह्या स्टेजेस आहे, ह्या तशाच येतात. मग जेव्हा त्या कलेचं मूल्यांकन होतं, आता मूल्यांकन होत असताना जे समीक्षक आहेत त्या कलेबद्दल किती प्रमाणामध्ये भिज्ञ आहेत, त्यांना त्या कलेचं कितपत नॉलेज आहे आणि त्या कलेमध्ये, त्या कलाकृतीमध्ये त्यांना कितपत रस आहे. कारण काय होतं की समीक्षेमध्ये असं होतं की एक वेगळ्या प्रकारचं मॅच्युरिटी त्या समीक्षकाला आलेली असतं आणि तो त्याच्या दृष्टिकोनातूनच कलेला पाहतो आणि त्याची समीक्षा करतो.
तर मग हे होत असताना एखादी नवीन कला जेव्हा येतं तर त्यावरती समीक्षा तर चांगल्या प्रकारे सुरू होते आणि हा इतिहास आहे कलेचा. आणि ह्या समीक्षा झाल्या म्हणूनच कला अजूनही जिवंत आहे. कला नवनवीन आध्याम तयार करत आहे. समीक्षा सुद्धा कलेमधला सगळ्यात मोठा एक भाग आहे. जेवढी चांगली समीक्षा कलेवरती होईल तितकं शुद्ध, तितकं चांगलं, तितकं नवीन स्वरूप कलेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तर हा एक प्रवाह आहे या आपल्या विषयाला अनुसरून हा विषय असल्यामुळे मी आपणासमोर व्यक्त केला. यानंतर आपण येऊ भारतीय रागसंगीत आणि चित्रकला. भारतीय रागसंगीत आणि चित्रकला या दोन्हीही विषयांचा विचार करत असताना दोन स्वरूपामध्ये प्रामुख्याने ह्या कला व्यक्त होतात. एक अमूर्त स्वरूप ज्यामध्ये शास्त्र प्रस्तुती हे आविर्भावित आहे, तर त्यानंतर अमूर्त स्वरूप ज्यामध्ये अनुभूती आहे, कला सौंदर्य आहे आणि ज्ञान साधना आहे. म्हणजे भारतीय राग संगीताला अनुसरून ह्या गोष्टी आलेल्या आहेत. तशाच ऍबस्ट्रॅक्ट पेंटिंग म्हणजे अप्रतिरूप चित्रशैलीमध्ये सुद्धा ह्या गोष्टी आविर्भावित होतात. हे साम्य या दोन्हीही कलांमध्ये पाहायला मिळतं, म्हणजे भारतीय राग संगीत आणि अप्रतिरूप संगीत चित्रशैलीमध्ये. तर वस्तुनिष्ठ म्हणजे सगुण आणि अप्रतिरूप निर्गुण, सगुण आणि निर्गुण. आता चित्रकला जी आहे या चित्रकलेला एक सरफेस आहे, एक माध्यम आहे, जे प्रत्यक्ष स्वरूपामध्ये तुम्ही पाहू शकता, त्याला अनुभवू शकता. आणि त्याचप्रमाणे जर तुम्ही संगीताकडे गेले तर संगीत हे जे आहे हे अमूर्त आहे. म्हणजे संगीताला तुम्ही आपल्या 5 जे ज्ञानेंद्रिय आहेत त्यापैकी ऐकण्याची जी क्षमता आहे त्या ऐकण्याच्या ह्याच्यातून आपण त्याला ऐकू शकतो, कानाद्वारे त्याला ऐकू शकतो. परंतु त्याचं अस्तित्व कायम राहत नाही. संगीत जेव्हा आपण ऐकतो तर त्या क्षणाचा म्हणजे क्षणाचाही आपण भाग करू शकतो, तेवढ्यापुरती त्याचा आस्वाद आपण घेऊ शकतो. परंतु तो वेळ गेला की ती मात्रा, तो नोट, तो स्वर, तो भाव पुन्हा आपण आत्मसात करू शकत नाही किंवा पुन्हा ऐकू शकत नाही. हा, टेक्निकली करू शकतो, रिव्हर्स फॉरवर्ड केलं तरी ते. परंतु आपण नैसर्गिक तत्वाला धरून चालूया तर संगीत ही अशी गोष्ट आहे की त्या क्षणाला त्या गोष्टीची प्रचिती आपण घेऊ शकतो. आणि त्याचप्रमाणे चित्रकला जी आहे ही कायमस्वरूपी आहे. ती निर्माण झाल्यानंतर अनंत काळापर्यंत आपण त्या चित्रकलेचा, त्या कलाकृतीचा आनंद घेऊ शकतो. असं आहे संगीत आणि चित्रकला मूर्त आणि अमूर्त तत्वावरती विद्यमान आहे. तर यांचा जर सहसंबंध पाहिला तर सहसंबंध पाहताना आपल्याला दिसतं की सौंदर्य, समता, संगती, संतुलन हे कुठल्याही कलेमध्ये असलेलं जे तत्व आहे, ज्या तत्वावर आधारित कला असतात. मग आता सौंदर्य काय आहे? मी सौंदर्याबद्दल आधी कलेच्या म्हणजे एकंदरीत कलेबद्दल जेव्हा आपण बोलत होतो तेव्हा सौंदर्य याबद्दल बोललो की अंतिम त्याची जी सौंदर्याकृती असते ही सौंदर्याला अनुसरून असतो. त्याचे वेगवेगळे प्रकार असू शकतात, ते व्यक्तिनिष्ठ आहेत. मग सौंदर्य जे आहे हे संगीतामध्ये जे पाहतो, कुठलंही एखादं चांगलं गाणं जेव्हा आपण ऐकतो, कुठला एखादा राग आपण ऐकलो, ती स्वरावली आपल्या कानावरती येतं, तेव्हा आपण सहजच एक आनंदाचा उत्साह एक आतमधून येतो. तर हे काय आहे? हे सौंदर्य. आणि हे सौंदर्य प्राप्त का होतं? जे संगीत आहे त्या संगीतामध्ये असलेली जे स्वरावली आहे त्या स्वरावलीचा सिक्वेन्स, त्यानंतर कलाकारांनी गायल्यानंतर प्रस्तुत झालेलं सौंदर्य म्हणजे त्याचा भाव, आणि त्यानंतर त्या रागाचा, त्या स्वरांचा आपल्या मनावर म्हणजे इथे श्रोता सुद्धा जो असतो ना, तर त्या श्रोत्याची मानसिक अवस्था सुद्धा त्यावेळी त्या धून, त्या रागाशी, त्या संगीताशी रिॲक्ट होत असते. म्हणजे असं म्हणा की एखाद्या वेळेस तुम्ही नाराज आहात. मग नाराज असताना एखादी भूपाली रागाची किशोरी अमोणकरांची सहज सहेला रे हे ट्यून तुमच्या कानावरती पडली, तर माझं 100% मत आहे की तुम्ही एकदम आनंदित त्या स्टेजमधून, त्या नाराज नाराज असलेल्या अवस्थेमधून नॉर्मल स्टेजमध्ये यायला फक्त हे एवढी धून पुरेशी आहे. मग हे काय करतं? मग हे जे सौंदर्य आहे, हे सौंदर्य महत्वाचं आहे. आणि तसंच चित्रकलेचं. चित्र जेव्हा आपण बघतो, पाहता पाहता एकदम क्या बात है, बहुत ही बढिया हे जे आहे पाहिल्यानंतर म्हणजे त्यामध्ये असलेल्या रेषा, त्यामध्ये आलेले कलर्स, त्यामध्ये आलेले शेड्स
त्यामध्ये आलेला कॉन्ट्रास्ट, त्यामध्ये आलेली संगती, त्यामध्ये आलेलं बॅलन्स, हे जे काही जेव्हा आपण पाहतो आणि मग पाहिल्यानंतर आपल्याला वाटतं की क्या बात आहे, हे साधणं आवश्यक आहे. मग हे संगीतामध्ये सुद्धा तसंच आहे आणि चित्रकलेमध्ये सुद्धा तसंच आहे, मूर्तिकलेमध्ये सुद्धा तसंच आहे, स्थापत्यामध्ये सुद्धा तसंच आहे. ताजमहालाची जी काही आपण वास्तुकलेचं उत्तम उदाहरण पूर्ण जगामध्ये आपण मानतो, मग त्यामध्ये काय आहे, त्यामध्ये संगती आहे, समता आहे, संतुलन आहे आणि सौंदर्य आहे. मग कुठलीही कला घ्यावं, त्यामध्ये एक अंतर्गत प्रवाह असतो. सगळ्या ललित कलांमध्ये तो प्रभावित आहे. म्हणजे कुठलीही कला घ्या तुम्ही. म्हणजे मी तर असं मानतो, की एखादा उत्तम चित्रकार असेल तर त्यांनी संगीत ऐकावं. तर चित्र जे होतं ना, तर ते अजून चांगल्या प्रकारे होतं. म्हणजे राणा सरांशी जेव्हा माझं नेहमी कन्व्हर्सेशन होत होतं, तर ते एक उत्तम उदाहरण माझ्यासमोर राणा सर होते. आहेत, की चित्रकला, नाट्य, संगीत, कुठलीही हस्ताक्षर घ्या, या सगळ्या आणि बाकी तर त्यांचं नॉलेज म्हणजे ते म्हणजे अद्वितीय आहे. मग हे पाहत असताना असं वाटतं, की एका कलाकाराने जर हा अंतर्गत प्रवाह विकसित केला स्वतःमध्ये, तर मग तो कुठलीही कला चांगल्या प्रकारे सादर करू शकतो. म्हणजे एखादा संगीतकार असेल तर तो चांगलं चित्र काढू शकेल, तो चांगलं एक स्थापत्य म्हणजे एक मूर्ती तयार करू शकेल, मूर्तिकलामध्ये नृत्य, ह्या सगळ्या गोष्टी तो सहज हाताळू शकेल आपल्या शैलीप्रमाणे. म्हणून हा अंतर्गत प्रवाह आहे, तो जर आपण आत्मसात केला, तो समजून घेतला, तर मग ह्या कला अशा एक दिव्य स्वप्नासारख्या आपल्या समोर आपलं अस्तित्व दाखवतात. तर हा अंतर्गत प्रवाह आहे, हे या दोन कलेमधलं, या पाचही ललित कलांमधला सहसंबंध आहे. आता भारतीय राग संगीत आणि रागमाला चित्रशैली, आता चित्र आणि संगीताचा जर आपण संबंध जर पाहला, तर भारतीय राग संगीताला अनुसरून पहिल्यांदा जो विचार झाला, जे संशोधन झालं, त्यामध्ये रागमाला चित्रशैली आपणास बघावयास मिळते. आता ही जी रागमाला शैली आहे 6व्या शतकापासून तर इकडे 19-20 शतकापर्यंत त्याचा प्रवाह चालू आहे. तो इतिहास आपण पुढे बघूया. तर ही जी रागमाला शैली आहे, ही रागमाला शैली राग ध्यान संकल्पना या विषयावरती आधारित आहे. म्हणजे भारतीय राग संगीतामध्ये जे राग आहे त्याला एक स्वरूप आहे. म्हणजे सगुण स्वरूपामध्ये त्याला एका चित्रकाराने पाहिलं. आता सगुण स्वरूपामध्ये रागाला कसं पाहिलं जातं, मग याला अनुसरून राग ज्ञान संकल्पना हा एक कन्सेप्ट या रागमाला चित्रशैलीमध्ये आलेला आहे. म्हणजे कुठलाही राग, जसा भैरव राग आहे, तर भैरव रागाचं तुम्ही ध्यान करा, त्याला स्मरण करा, आणि हे स्मरण केल्यानंतर जो भैरव आहे प्रत्यक्ष रूपामध्ये सगुण स्वरूपात तुमच्या समोर जेव्हा अस्तित्वात येतो, तर त्या अस्तित्वाला तुम्ही तुमच्या चित्रामध्ये साकारा. हा मूळ उद्देश रागमाला चित्रशैलीचा होता आणि त्यानुसार या शैलीला निर्माण झाली. आणि मग प्रत्येक रागाचे देवता, कुळ आणि सगळं काही आहे. जे 5000च्या वर जे राग आहे, त्या सगळ्या रागांना म्हणजे त्यात प्रमुख राग आहे, पुरुष राग आहे, स्त्री राग आहे, ज्याला राग आणि रागिनी असं म्हटलेलं आहे. तर मग या राग आणि रागिनींचे चित्र सगुण स्वरूपामध्ये, मूर्त स्वरूपामध्ये चित्रकारांनी चित्रित केले, त्याला म्हटलेलं आहे रागमाला चित्रशैली. आता रागमाला चित्रशैलीमध्ये राग हा महत्वाचा आहे, रागाला अनुसरूनच ते चित्र काढलं जातं. जसं राग बसंत आहे, राग मालकंस आहे. तर राग बसंत आहे, तर मग तो बसंत आहे, तर मग बसंत म्हणजे पूर्ण निसर्गाचं त्यामध्ये आविर्भाव आहे. तर मग या निसर्गाला त्यामध्ये पोर्ट्रेट करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्या ज्या प्रतिमा आहेत त्या वापरण्याचा प्रयत्न केला गेला आहे. तर हे आहे रागमाला चित्रशैलीमध्ये असलेला राग. आणि रागमाला चित्रशैलीमध्ये रसात्मक मूल्यांना सुद्धा महत्व दिलेलं आहे. आता रसात्मक मूल्य म्हणजे रागातून निष्पन्न होणारा रस, जो आपण कलेचा ऊर्जात्मक प्रवाह बघितला, त्यामध्ये श्रोत्याला जी रसानुभूती होते, ती रसानुभूती जी आहे, ती रसानुभूती जेव्हा एका चित्रकाराला राग ऐकल्यानंतर जेव्हा होते, तेव्हा त्यांनी तो पोर्ट्रेट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण काही पेंटिंग समोर बघणार आहोत, त्यावर मी तुम्हाला ते सगळं सांगेन. आणि त्याचप्रमाणे या रागमाला चित्रशैलीवरती विविध प्रबंध प्रकारांचा प्रभाव सुद्धा झालेला आहे. आता प्रबंध प्रकार जे आहेत, भारतीय राग संगीतामध्ये जे प्रबंध प्रकार आहेत, त्यामध्ये ध्रुपद आहे, धमार आहे, तराणा आहे, ख्याल आहे, ख्यालनुमा आहे, टप्पा, हुरी, चैती, हे वेगवेगळे प्रकार
भारतीय राग संगीतामध्ये आविर्भावित आहे, म्हणजे रागावरती आधारित आहे. तर मग जेव्हा रागमाला शैलींची उत्पत्ती झाली, तर त्यावेळेस म्हणजे 6व्या शतकापासून तर 10व्या शतकापर्यंत आपण साधारणतः कालखंड घेऊ. नाट्यशास्त्र ग्रंथ ज्यामध्ये सर्वप्रथम ह्या सगळं तात्विक गोष्टींचं महत्त्व लिहिल्या गेलं, म्हणजे प्रत्यक्ष स्वरूपामध्ये. तर मग या काळामध्ये रागांची निर्मिती झाली, म्हणजे वेद काळापासूनच रागांची निर्मिती झालेली होती, परंतु त्याचं स्वरूप थोडं वेगळं होतं. मग जे विकसित होत आलं, मग विकसित होत आल्यानंतर जेव्हा तो राग आला, तर त्या रागामध्ये असलेले जे स्वर आहे आणि त्या रागाची जी देवता आहे याला अनुसरून रागमाला चित्रशैलीचा निर्माण करण्यात आलं. मग यामध्ये प्रबंध प्रकार, म्हणजे आता या शास्त्रीय संगीतामध्ये ध्रुपद गायन जे आहे हे आदिकाळ म्हणजे मध्ययुगीन काळामध्ये याचं डेव्हलपमेंट झालेलं आहे. त्याच्या आधी रूपकालप्ती नावाचा प्रकार होता, वेद गायन होतं, साम गायन होतं. तर हा प्रकार होत असताना नंतर जेव्हा शास्त्रीय संगीत परिपक्व झालं, त्याला एक स्पष्ट स्वरूप आलं, तर या स्पष्ट स्वरूपाने एक दिव्य स्वरूप प्राप्त केलं आणि ते दिव्य स्वरूप म्हणजे शास्त्रीय संगीतातील ध्रुपद गायन. ते आहेच, दिव्यच आहे, अद्वितीय आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही ध्रुपद जेव्हा ऐकता, मग डागर बंधू घ्या, गुंदेच्या ब्रदर्स घ्या, उदय भवाळकर घ्या, यांचं म्हणजे आजच्या तारखेमध्ये, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भारतीय संगीतामध्ये, म्हणजे या भारतामध्ये एक तरी असा व्यक्ती नसेल की ज्याला तानसेन माहित नसेल. असा हा तानसेन जो होता, हा तानसेन सुद्धा ध्रुपद गायन करायचा. स्वामी हरिदासजी, बैजू बावरा, हे जे सगळे होते गायक कलाकार, हे ध्रुपद गायन करायचे. तर असं हे जे ध्रुपद गायन होतं, हे ध्रुपद गायन अद्वितीय होतं आणि याच्यातले जे विषय जे होते, हे विषय भक्तिरसाशी निगडित होते. आता भक्तिरस जो आहे, यामध्ये ज्या रचना होत्या, ज्या अष्टपदी होत्या, जे पद होते, हे पूर्ण ईश्वर भक्ती, साधना, अध्यात्म याला रिलेटेड होते. त्यामुळे यावर आधारित जे चित्रशैली म्हणजे रागमाला चित्रशैली जी निर्माण झाली, तर ती त्या काळातली मध्ययुगीन काळातली 13व्या शतकापासून तर आपण साधारणतः 16व्या शतकापर्यंत हा जर रागमाला चित्रशैलीचे अवलोकन केले, तर त्यामध्ये असलेले जे पेंटिंग्स आहेत, हे पेंटिंग्स या शैलीवरती आधारित आहे, ध्रुपद शैलीवरती, आणि त्याचे विषयी तसेच आहे, अध्यात्म भक्तिरसाशी निगडित. तर हा झाला प्रबंध प्रकार, ध्रुपद झाला. त्यानंतर ख्याल गायन आलं. आता ख्याल गायन जेव्हा डेव्हलप झालं, म्हणजे आता ध्रुपद गायन जे होतं हे जोरकस, प्रभावी आणि त्यासाठी कौशल्य लागायचं असं हे गायन होतं. नंतर मग जसा कलेचा विकास झाला, मी जसं सांगितलं आहे की कलेवर समीक्षा झाली पाहिजे आणि समीक्षा झाल्यानंतरच ती आपला प्रवाह प्रवाहित करू शकते, नाहीतर ती डबक्यासाठी साचू शकते. म्हणून हे प्रवाह आहेत आणि हे होतच राहणार. तर मग संगीतामध्ये जो म्हणजे सुवर्ण काळ जो होता ध्रुपदाचा, तो संपला आणि ख्याल गायन सुरू झालं. ख्याल गायन सुरू झाल्यानंतर जी ख्याल जो आहे, म्हणजे ध्रुपद जे होतं हे भक्तिरसाशी निगडित होतं, ख्याल गायन जे आहे हे शृंगार रसाशी निगडित झालं. मग यामध्ये शृंगार रसाशी प्रियकर प्रेयसी, सास ननद, त्यानंतर कृष्ण आणि राधा यांच्याशी रिलेटेड असे शृंगारपूर्ण, प्रेमरसपूर्ण, भावपूर्ण अशा रचनांचा विकास झाला. आणि मग या रचनांचा विकास होत असताना या काळामध्ये जी रागमाला शैली होती, जे पेंटिंग्स होते, हे पेंटिंग सुद्धा तसे शृंगार रसपूर्ण आपल्याला पाहायला मिळतात. तर हा प्रभाव आहे रागमाला शैलीवरती विविध प्रबंध प्रकारांचा. आता ही अजंता, आता यामध्ये वेगवेगळ्या शैली आहेत, जसं मी घराणं सांगितलं आहे, म्हणजे तो जो प्रवाह आपण पाहिला त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की कुठलीही कला निर्माण झाल्यानंतर त्यामध्ये वेगवेगळ्या शैली निर्माण होतात. मग आता ह्या शैली निर्माण झाल्यानंतर जी सर्वप्रथम म्हणजे मी तुम्हाला सांगितलं 6 ते 10व्या या शतकांच्या दरम्यान रागमाला चित्रशैलीवरती विचार करू अजंताच्या गुहांमध्ये जे पेंटिंग आपल्याला पाहायला मिळते, त्याला दिव्य गायक म्हणून प्रसिद्ध आहे, सर्वांना माहिती आहे. यामध्ये एक दिव्य गायक जो आहे, म्हणजे हा इथे मध्ये बसलेला आहे. याच्या हातामध्ये एक म्हणजे बासरीसारखं वाद्य आहे, तो वाजवीत आहे, म्हणजे वेणू म्हणू आपण त्याला. आता वेणू जो आहे, तर याचा जो नाद आहे हा तर सगळ्यांना मोहित करणार आहे. आता हा वेणू वाजवीत आहे. याच्या मागे इथे जे मी दाखवत आहे, इथे एक वादिका वीणा वीणा घेऊन बसलेली आहे. त्यानंतर इथे ही जी गायिका आहे, हिच्या हातामध्ये एक मंजिरा आहे. तर आणि ह्या ज्या बाकीच्या आहेत, हा
त्या वेणुनादाचा रसास्वाद घेत आहे. तर हे मोहित झालेलं सगळं वातावरण आहे संगीताच्या द्वारे. आता सर्वप्रथम संगीत आणि चित्रकलेचा संबंध जर आपण पाहिला तर वस्तुनिष्ठ स्वरूपामध्ये त्याला मांडण्याचा प्रयत्न या चित्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे आपण याला रागमाला चित्रशैलीमध्ये आविर्भावित करतो. त्यानंतर कल्पसूत्र, या कल्पसूत्र ग्रंथामध्ये जे प्रमुख राग आहेत, राग आणि रागिनी, ते यांना पूर्णपणे दाखवण्याचा जो प्रयत्न केलेला आहे. म्हणजे मी राग ज्ञान संकल्पना या विषयाबद्दल बोललो होतो, की त्या रागाच्या मूळ देवतेला स्मरण करून, त्याचं ज्ञान करून, त्याचं जे वस्तुनिष्ठ सगुण स्वरूप जे आहे, ते सगुण स्वरूप चित्रामध्ये व्यक्त करण्याचा प्रयत्न जो केला आहे, तर यामध्ये दिसत आहे. यामध्ये सरस्वती आहे आणि अन्य सगळ्या रागांची माहिती दिलेली आहे, जे प्रमुख राग आहेत. तर हा सुद्धा एक प्रभाव, म्हणजे साधारणतः हा 12 ते 13-14 या शतकामध्ये याचं पोर्ट्रेट झालं. 1475 मध्ये याची निर्मिती झाली. म्हणजे हा प्रवाह सुरू झाला. म्हणजे आधी जे होतं साधारणतः 10व्या शतकाच्या अगोदर आणि त्यानंतर ही जी शैली आली, यामध्ये थोडं परिपक्वता आपल्याला दिसून येत आहे. आणि यानंतर मग संगीत खूप प्रभावीपणे सुरू झालेलं आहे. तर मग राजस्थानी चित्रशैली यामधला एक दुसरा पार्ट. तर मग यामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं वसंत राग जो आहे, या रागावर आधारित हे रागमाला चित्रशैली आहे. इथे मध्ये गायक आहे, त्याच्या हातामध्ये वीणा आहे, इथे पखवाज आहे, त्यानंतर ही मंजिरा आहे आणि सगळं जो हा निसर्ग आहे, हा निसर्ग या गायकाकडे आकर्षित झालेला आहे. तर हे जे आहे प्रतिकात्मक स्वरूपामध्ये वस्तुनिष्ठ म्हणजे रिअलिस्टिक फॉर्ममध्ये रागाला, रागाच्या रसाला, रागाच्या स्वभावाला प्रदर्शित करण्याचा प्रयत्न जो आहे तो केला गेलेला आहे या रागमाला चित्रशैलीमध्ये. आता ही जी रागमाला चित्रशैली जी आहे, ही चित्रशैली त्या काव्याच्या बंदिशीवर सुद्धा आधारलेली आहे. म्हणजे आधी जो कन्सेप्ट होता हा रागाशी निगडित होता, फक्त राग होता. आणि त्यानंतर काय झालं, की म्हणजे साधारणतः मध्ययुगीन कालखंडानंतरचा जो मध्ययुगीन आणि मध्ययुगीन कालखंडानंतरचा जो आधुनिक कालखंड आहे, यामध्ये त्या रागातील ज्या बंदिशी आहेत, त्या बंदिशींना अनुसरून सुद्धा हे पेंटिंग काढल्या गेलेलं आहे. आता त्यानंतर मग वेगवेगळ्या शैली निर्माण झाल्या. म्हणजे जसं घराणं आहे, जसं मी सांगितलंय, की आमच्या म्हणजे शास्त्रीय संगीतामध्ये जसे घराणे आहेत, त्याच पद्धतीने प्रत्येक कलाकृतीमध्ये शैली निर्माण होतात आणि शैली निर्माण झाली की त्याचे घराणे प्रस्थापित होतात. तर मग जसे कांगडा शैली, आता हे जे इथे पेंटिंग्स आहेत रागमाला शैलीतलं, हे कांगडा शैलीतलं आहे. जैन रागमाला आहे, रजपूत रागमाला हे राजस्थानशी निगडित आहे, गुजरात, बुंदेली, जयपूर, ह्या सगळ्या मिनिएचर लघुचित्र शैलीतल्या रागमाला फॉर्म मध्ये आलेल्या ह्या शैली आहेत. यामध्ये रागाला प्रदर्शित करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. आता मी आधीच सांगितलं आहे की वस्तुनिष्ठ म्हणजे मूर्त आणि अमूर्त हे दोन फॉर्म आहेत. तो मूर्त फॉर्म म्हणजे चित्रकलेतला भारतीय राग संगीताशी निगडित असलेला मूर्त फॉर्म जो आहे, हा आहे रागमाला पेंटिंग. आता आपण अमूर्त म्हणजे आपल्या मूळ विषयाकडे येऊया. तर भारतीय राग संगीत आणि अप्रतिरूप संगीत चित्रशैली. अप्रतिरूप संगीत चित्रशैलीचं जे निर्माण तत्व आहे, हे निर्माण तत्व जे आहे हे संगीत आणि चित्रकलेवरती आधारित आहे. मग संगीतामध्ये उत्तर भारतीय राग, म्हणजे आता भारतीय शास्त्रीय संगीत म्हटलं तर हा खूप मोठा व्यापक विषय आहे. म्हणजे दाक्षिणात्य आणि उत्तर हिंदुस्थानी असे दोन प्रकार पडतात. परंतु दाक्षिणात्य जी शैली आहे ही फार वेगळी आहे. म्हणजे आपलं जे इकडले उत्तर भारतीय जे आहेत, जे आपण नेहमी ऐकतो, यापेक्षा ती वेगळी आहे. त्या शैलीकडे आपल्याला जायचं नाही. आपल्याला उत्तर हिंदुस्थानी संगीतातले जे राग आहेत त्याला निगडितच राहायचं आहे. आणि मग अप्रतिरूप संगीत चित्रशैलीचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा उत्तर भारतीय राग संगीत प्रामुख्याने आपल्या समोर येतं. आणि मग याला चित्रकलेमध्ये जेव्हा जातो तर अप्रतिरूप संगीत चित्रकला म्हणजे अप्रतिरूप हा फॉर्म तिथे येतो. मग आता या फॉर्मचे जे माध्यम आहेत, तर मग संगीतामध्ये म्हणजे उत्तर भारतीय राग संगीतामध्ये स्वर विन्यास म्हणजे स्वरांचा जो विस्तार आहे, स्वरांचा जो विन्यास आहे, याला महत्व आहे. आणि याच पद्धतीने अप्रतिरूप संगीत चित्रशैलीमध्ये जेव्हा आपण जातो तर तिथे रंग विन्यास येतो. हा रंग आहे म्हणजे हा रंगांच्या माध्यमाने
साकारणार जाणारं हे चित्रशैली आहे. मग हे होत असताना स्वरविन्यासानंतर येतो राग, शास्त्र जो तर्क आहे आणि अभिव्यक्ती. यानंतर चित्रकलेमध्ये अप्रतिरूप रंग, अभिव्यक्ती हे सारख्या स्तरावर चालतात आणि हे असायलाही पाहिजे. आणि त्यानंतर येतो गायक, म्हणजे हे साकारणार कोण? तर इकडे संगीतामध्ये गायक येतो आणि चित्रकलेमध्ये चित्रकार येतो. आणि यांचं जे सादरीकरणाचं जे तत्व आहे, हे आहे स्वर आणि लय आणि ते रंग आणि अनुपात. आणि मग हे सगळे जेव्हा एकत्रित रूपात येतात, तर मग इथे एक विलिनीकरणाची रेषा प्राप्त होते. म्हणजे हा काय आहे? अवकाशामध्ये निर्माण झालेलं कलात्मक तत्व आहे या विलिनीकरण रेषेच्या अगोदर. आता हे अव्यक्त आहे, अमूर्त आहे. आणि मग जेव्हा ते प्रत्यक्ष स्वरूपामध्ये एकमेकांमध्ये मिक्स होऊन जेव्हा येतं, तर तो जो फॉर्म तयार होतो, तो जो फॉर्म आहे हा अप्रतिरूप संगीत चित्र शैली. आता ही जी शैली आहे, तर मग याचे जे तत्व पाहतो आपण, तर हे तत्व पाहताना आपल्याला स्वर आणि रंग या विषयाला बद्दल आपण थोडं बोलूया. कारण भारतीय राग संगीतामध्ये स्वरांना महत्व आहे. साधारणतः सामान्य स्तरावरती 7 स्वर म्हटल्या जातं आणि ऍक्च्युअल जेव्हा गायन होतं तेव्हा 12 स्वरांचा त्यामध्ये आविर्भाव असतो. म्हणजे शुद्ध, तीव्र, कोमल सगळे मिळून 12 स्वर. आणि मग हे होत असताना अतिसूक्ष्म पातळीवर जेव्हा आपण जातो, तर या 12 स्वरांचे जे शेड्स आहेत हे सगळे मिळून तयार होतात 22 श्रुती. तर भारतीय राग संगीत जे आहे सूक्ष्म स्तरावरती 22 श्रुतींवरती आधारित आहेत. म्हणजे राग गायन होत असताना या श्रुतींचा आविर्भाव होतो. प्रत्येक रागातील लागणारे स्वर हे वेगळे असतात. म्हणजे आता जसं दरबारी राग जो आहे, या दरबारी रागामध्ये जो गंधार आहे हा कोमल गंधार आहे. जसं मालकंसमध्ये सुद्धा कोमल गंधार येतो. परंतु मालकंसचा जो कोमल गंधार आहे आणि दरबारीतला जो कोमल गंधार आहे, तर हा कोमल गंधार जो आहे हा उत्तरा कोमल गंधार आहे. त्याची श्रुती कमी झालेली आहे. तर हा सूक्ष्म अध्ययन आहे. आता ते साधना केल्यानंतर कळतं आणि मग ते गळ्यातून तसं निघतं सुद्धा. तर मग ह्या ज्या 22 श्रुती आहे इथे मी दाखवलेल्या आहे. यावरती बरंच संशोधन झालं. मी नाट्यशास्त्र या ग्रंथाचा उल्लेख केला होता भरतमुनींचा. त्यांनी 22 श्रुती दिलेल्या आहेत. तीव्रा, कुंभवती, मंदा, छंदोती, द्यावनी, रंजनी, रक्तिका तर उग्राक्षोभिनीपर्यंत. तर हे ऍक्च्युली हे स्वरच आहे. मग प्रमुख 7 स्वर याच्यामध्ये घेतलेले आहे. षड्ज घेतले आहे, ऋषभ घेतलेला आहे, गंधार, मध्यम, पंचम, धैवत आणि निषाद. मग या स्वरांचे जे शेड्स आहे, मग अति कोमल ऋषभ, कोमल ऋषभ, म्हणजे हा ऋषभच आहे. परंतु या ऋषभाचे 2 प्रकार आहेत, म्हणजे कोमल आणि अति कोमल. तसंच तीव्र ऋषभ म्हणजे तो चढा ऋषभ आहे. तर असे हे याचे स्वरांचे प्रकार आहेत. मग या स्वरांना रस सुद्धा दिलेले आहेत. आता हे जे रस आहे, म्हणजे जसा षड्ज आहे, वीर आणि अद्भुत दिलेला आहे. आणि वीर आणि अद्भुत रसाला साम्य असलेला किंवा त्याला प्रेझेंट करण्याकरिता मग रंगांचा सुद्धा विचार केला गेला आहे. मग आता हे नारद जे आहेत, नारदनी षड्जाला गुलाबी रंग दिला. त्यानंतर सबस्क्रायबन हा जो एक पाश्चात्य विद्वान आहे त्यांनी याला लाल दिला आणि वाडणेकर म्हणून आहेत त्यांनी याला गुलाबी दिला. तर हे असे स्वरांना दिलेले रंग आहेत. तर या सगळ्यांचं अध्ययन केलं आणि अध्ययन करत असताना पुन्हा जे काही मत आहेत, म्हणजे रेसिक्रिव्हन आहे, चार्ल्स रुईस आहे आणि सौंदर्यशास्त्र अनुरूप म्हणजे रंग थेरपी जी आहे, कलर थेरपी जी आहे, त्या कलर थेरपीमध्ये प्रत्येक रंगांचे स्वभाव सांगितलेले आहे. प्रत्येक रंगांना आपला स्वतःचा स्वभाव आहे. आता तो जो स्वभाव आहे तो स्वभाव म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही गोष्टी प्रेझेंट करतात. म्हणजे एकच रंग आहे परंतु त्या एकाच रंगाचा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्हीही प्रभाव आपण जाणून घेऊ शकतो. आणि जसे साधारणतः जे बेसिक आहेत, जे प्रायमरी कलर आहेत, पिवळा, त्यानंतर लाल आणि निळा. आता जसं पिवळा पाहिला तर पिवळा हा चेतनात्मक आहे, ज्यामध्ये ऊर्जा आहे, त्यामधून उत्साह दिसतो. लाल जो आहे तर आपण ऑलरेडी आपल्याला माहित आहे की तो एक भयानक आहे
आणि तो जो आहे तर हा एक प्रभाव दाखवतो स्वतःचा, जो रक्तरंजित आहे. कारण आपल्या रक्ताचा सुद्धा रंग लाल आहे. आणि त्यानंतर निळा. निळा हा जो आहे अथांग आहे. म्हणजे यामध्ये डेप्थ नाहीये, विस्तृत आहे. म्हणजे जे आपलं आकाश आहे, जे विश्व आहे, जे दिसत आहे. तर हे या रंगांचे स्वभाव आहे. परंतु जेव्हा हे रंग एकमेकांमध्ये मिक्स होतात, जसं आता पिवळा रंग घेतला आपण आणि लाल रंग घेतला, तर नारंगी तयार होतो. आता लालचं तत्व जे आहे, लालचं तत्व हे आहे, की जसं सांगितलंय, की मी याच्यामध्ये तुम्हाला दिसतं, की स्वतःचा विश्वास आहे आणि एक प्रबलता यामध्ये दिसते. तसंच जो पिवळा आहे हा उत्साह आहे, चैतन्य आहे. मग हे जेव्हा मिक्स होतात नारंगी. आता नारंगी जो आहे, हा जो आहे हा शौर्याचं प्रतीक करतो. हे ऊर्जेचं प्रतीक करतो. तर मग हे असं आहे, की जेव्हा 2 कलर एकमेकात मिक्स होतात, तर मिक्स झाल्यानंतर जो तिसरा कलर तयार होतो, त्याचा जो स्वभाव आहे या दोघांच्या कॉम्बिनेशननुसार तयार होतो. असं स्वरांचं आहे. मग या सगळ्या गोष्टींचा विचार करून स्वरांचे रंग म्हणजे आता हे वेगवेगळे मत आहे. मी अध्ययन करताना सगळे मत बघितले होते. मग हे सगळे पाहत असताना अ, रसानुसार याचा विचार केला गेलेला आहे. मग जसा शर्ट जे आहे याला पोपटी घेतला, त्यानंतर चार्ल्स लुईस यांनी हिरवा घेतलेला आहे आणि सौंदर्यशास्त्राच्या दृष्टिकोनातून वीर, अद्भुत, पिवळा आणि लाल हे असे रंग त्याला आले. तर असे हे 22ही श्रुतींचे रंगांवरती विचार केला गेलेला आहे. आता हे जे रंग आहेत, तर हे प्रत्येकाने आपापल्या आयडियॉलॉजीनुसार याचा विचार केला. मग हे सगळं पाहत असताना मग अप्रतिरूप संगीत चित्रशैलीमध्ये स्वर आणि रंग हे 2 तत्व महत्वाचे आहे. तर मग स्वरांचा आणि रंगांचा संबंध कसा प्रस्थापित होतो हे जर आपल्याला पाहायचं असेल, तर मग शेवटी मी या निष्कर्षावरती आलो जिथे मी रंग दिलेले आहेत. आता हे रंग मला प्राप्त कसे झाले, तर हे रंग प्राप्त होण्यासाठी वेगवेगळे सिद्धांत, वेगवेगळ्या थेरपी, रससिद्धांत या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर जेव्हा नैसर्गिक तत्वांकडे बघितलं, तर मग एक लक्षात आलं की जे 7 स्वर आहेत, हे नैसर्गिक आहे. या विश्वामध्ये 7 स्वरांचं अस्तित्व आहे. म्हणजे तुम्ही पाश्चात्य संगीतात जा, रशियात जा, चीनमध्ये जा, अमेरिकेत जा, कुठेही जा, तर तुम्हाला हे 7 स्वरच दिसणार, 8वा स्वर दिसणार नाही. कारण ते सप्तक पूर्ण 7 स्वरांमध्ये संपन्न होतो. म्हणजे आता तसे 22 श्रुती मी ऑलरेडी सांगितले आहे तुम्हाला, परंतु प्रामुख्याने जे शुद्ध स्वर आहेत, हे 7 स्वर आहेत. मग 7 स्वरांचा प्रकाशाशी म्हणजे कलर्स म्हणजे प्रकाश, याच्याशी जेव्हा संबंध लावला गेला, तर मग एक नैसर्गिक तत्व जे सगळ्यांना माहित आहे, की इंद्रधनुष्य समोर आला आणि तो सुद्धा त्याच फॉर्ममध्ये आहे. म्हणजे त्याचे सुद्धा 7 रंग आहेत. तानापी, अहिजा जे आपल्याला माहित आहे. आणि मग या रंगांच्या फ्रिक्वेन्सीज आणि स्वरांच्या फ्रिक्वेन्सीज यांचे कॉम्बिनेशन जेव्हा लावले, तर ते मॅच झाले. तर मग याला तत्व काय? म्हणजे असं नाही की बा कुठल्याही लॉजिकनुसार ते घेतलेले आहेत. एक तर म्हणजे हे नैसर्गिक आहे. नैसर्गिकरित्या 7 स्वरांची निर्मिती झालेली आहे आणि नैसर्गिकरित्या या 7 रंगांची निर्मिती झालेली आहे आणि यांच्या ज्या फ्रिक्वेन्सीज आहेत, यांचा जेव्हा आपण विचार करतो, त्या मॅच करतो, तर त्यामध्ये जे प्रमाण आहे मॅचिंग होण्याचं, हे सारख्या प्रमाणामध्ये त्या मॅच होतात. प्रमाण म्हणत आहे मी, अनुपात. तर मग हे रंग मिळतात. म्हणजे 7 स्वरांना 7 रंग म्हणजे आता इथे मी 12 स्वर दाखवलेले आहेत, जे प्रामुख्याने यूज होतात. जसा जो षड आहे, म्हणजे हा डार्क तांबडा घेतलेला आहे, ऋषभ आहे, त्यानंतर शुद्ध ऋषभ आहे. तर हे जे रंग आहेत आणि मग शेवटी जो शुद्ध निषाद आहे जांभळा म्हणजे जांभळा म्हणजे तो ब्राऊनला रिलेटेड असलेला जांभळा असा, ज्याच्यामध्ये लालचं प्रमाण जास्त, निळ्याचं प्रमाण कमी आहे. तर अशा पद्धतीने हे 12 स्वरांचे 12 रंग नैसर्गिकरित्या प्राप्त झाले. आणि यावरती विचार करीत असताना मला एक सशक्त माध्यम जे सापडलं, ते न्यूटनचं सापडलेलं आहे. न्यूटननी सुद्धा ही जी थेरपी आहे, हा जो सिद्धांत आहे, ऑलरेडी त्यांनी सांगितला होता, की निसर्गातील 7 रंग संगीतातील 7 जे नोट आहे, त्या नोटशी मॅच करतात. मग या पद्धतीने आपण या चित्रशैलीला समोर जाऊया. तर आता अप्रतिरूप संगीत चित्रशैलीचे जे तत्व आहे, हे गायकी आहे. जो गायक आहे, गायकाचा स्वभाव आहे, या त्याच्याशी रिलेटेड आहे. त्याचा भाव कुठला आहे, तो
म्हणजे एकच राग, एकच बंदिश जेव्हा दोन गायक गातात, तेव्हा दोघांचीही अभिव्यक्ती, दोघांचंही सादरीकरण आणि त्याचप्रमाणे समोर असलेला जो श्रोता आहे, या श्रोत्याच्या मनामध्ये उत्पन्न होणारा रस हा भिन्न असतो. म्हणून या चित्रशैलीमध्ये गायकाची गायकी महत्त्वाची आहे. घराणं जे आहे ते सुद्धा महत्त्वाचं आहे. प्रत्येक घरांचं वेगवेगळं वैशिष्ट्य आहे. किराणा घराणा घ्या, जयपूर घराणा घ्या, दिल्ली घराणा घ्या, ग्वाल्हेर घराणा घ्या. म्हणजे किराणा घराणं जे आहे हे एकदम म्हणजे काय म्हणू की आपल्या स्वरांचा, श्रुतींचा, लयींचा सूक्ष्म तत्वावर घेऊन अति कोमल आणि सौंदर्यपूर्ण विचार करून ती गायकी विकसित झालेली आहे. त्याच पद्धतीने तुम्ही ग्वाल्हेर घराण्यामध्ये जेव्हा येता, तर ग्वाल्हेर घराण्यामधली ही जी गायकी आहे, ही ध्रुपद अंगाशी निगडीत असल्यामुळे प्रभावी गायकी आहे. राग सादरीकरणाची त्यांची पद्धती ही थोडी वेगळी आहे. प्रत्येक घराण्यामध्ये वेगवेगळे मतं आहेत, वेगवेगळ्या शैली आहे आणि त्या म्हणजे माझं असं मत आहे की ते सगळं चांगलं आहे. तुम्ही फक्त आस्वाद घ्या आणि हे घेत असताना मग शैलीबद्दल बोललो, राग प्रस्तुती आहे की राग कसा सादरीकरण केला जातो. रागशास्त्र आहे, म्हणजे रागामध्ये असलेला समय, रागामध्ये असलेले स्वर, रागाची जाती, त्यानंतर रागाचं तत्व, त्याच्यामध्ये वर्ज्य असलेले स्वर, त्यामध्ये असलेल्या ह्या सगळे जे तत्व आहेत, तर हे सगळे तत्व जे आहेत याच्याशी निगडीत आहे. त्याचा विचार या चित्रशैलीमध्ये केला गेला आहे, ते समोर आपण बघणार आहोत. त्यानंतर भाव आहे, जे सगळ्यात महत्वाचं आहे की इमोशन्स सगळ्यात महत्वाचे आहेत. म्हणजे एकच राग जेव्हा, एकच बंदिश, एकच राग किंवा सामान्य स्तरावरती बोलायचं झालं तर एकच गाणं आपण वेगवेगळ्या गायकांकडून जेव्हा ऐकतो, तर आपल्याला प्रभाव वेगळा होतो. तर महत्वाचं हेच आहे की यामध्ये भावतत्व सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही विकसित होता, रियाज करता, मग चित्रकलेतली असो, संगीतातली असो, कुठल्याही कलेतली असो, जेव्हा तुम्ही परिपक्व होता, परिपक्व झाल्यानंतर तुम्हाला सगळं सहज जमतं. मग लय असो, स्वर असो, राग असो, तो सहज तुम्ही आपल्या प्रस्तुतीतून, आपल्या कलाकृतीमधून व्यक्त करू शकता. परंतु हे होत असताना एक महत्वाची गोष्ट त्यामध्ये राहून जाते, ते म्हणजे जीव. त्यामध्ये असलेला भाव. तो जोपर्यंत येत नाही आपल्या कलाकृतीमध्ये, तोपर्यंत ती प्रभाव करीत नाही. म्हणून एकच बंदिश, एकच राग जेव्हा दोन गायक गातात, तर मग एक जो गायलेला आहे तो आपल्याला आवडत नाही आणि दुसरा आवडतो. तर का आवडतो? की तो थेट आपल्या हृदयाशी भिडतो. म्हणजे बुद्धी आणि हृदय या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. परंतु बुद्धी आणि हृदयाचं जेव्हा कॉम्बिनेशन होतं ना, तर ती कलाकृती अप्रतिम असतं. म्हणजे सगळ्याच कलाकृती अप्रतिम असतात, परंतु जेव्हा या दोन्हीचं कॉम्बिनेशन जेव्हा तिथे निर्माण होतं, तर त्याचा जो भाव आहे हा अप्रतिम असतो. आणि मग अनुभूती म्हणजे श्रोत्यांनी घेतलेली अनुभूती, तर ह्या सगळे तत्व अपरितुरित संगीत चित्रशैलीमध्ये येतात. आता हे होत असताना याचे प्रकार, याचे 3 प्रकार निर्माण केलेले आहेत. एक राग ज्ञान अप्रतिरूप संगीत चित्रशैली, दुसरा आहे प्रात्यक्षिक अप्रतिरूप संगीत चित्रशैली आणि तिसरा प्रात्यक्षिक अनुभूतात्मक अप्रतिरूप संगीत चित्रशैली. आता राग ज्ञान अप्रतिरूप संगीत चित्रशैली, जसं रागमाला चित्रशैलीमध्ये राग ज्ञान या संकल्पनेवर आधारित चित्र काढले गेलेत. परंतु अप्रतिरूप चित्रशैलीमध्ये या राग ज्ञान संकल्पनेचा थोडा वेगळा विचार केला गेला आहे. तर हा विचार असा आहे की जेव्हा कुठलाही राग, म्हणजे एक दिव्य योग माझ्या जीवनामध्ये आला. माझे गुरुवर्य डॉक्टर भुजराज चौधरी सर आणि मी गान सरस्वती किशोरी अमोणकर यांना भेटायला गेलो आणि त्यांनी आम्हाला 10 मिनिटाचा वेळ दिला होता. परंतु जेव्हा या सगळ्या तत्वांवरती, संगीताबद्दल, चित्रांबद्दल त्यांच्याशी हितगुज झाला, त्यांच्याशी जेव्हा आम्ही बोललो, तर ती बैठक साधारणतः 5 ते 6 तास चालली. तर या बैठकीमध्ये किशोरीताईंनी एक गोष्ट सांगितली, की राग ध्यान म्हणजे कुठलाही राग जेव्हा मी सादर करते, तर तो सादर करीत असताना त्याचं ध्यान मी आधी करते. आता सोप्या शब्दात सांगायचं म्हणजे, की मी माझा जो
कलात्मक ऊर्जेचा जो स्पेस आहे, जी जागा आहे, ही पोकळी तशीच असते. म्हणजे त्यामध्ये काहीही नसतं. आणि मग त्या अवस्थेमध्ये जेव्हा मी जाते आणि हे जे स्वरूप आहे, हे अमूर्त स्वरूप आहे. मग जेव्हा जाते तेव्हा मग नैसर्गिकरित्या कुठलीही एक सुरावली अशी येते आणि मग माझ्या ज्ञानाच्या आधारे मी पाहते, की ती सुरावली कुठल्या रागात बसते. मग असंच बसल्या असताना जर भैरव रागातल्या सुरावली माझ्यासमोर आल्या, तर मग मी भैरवचं ध्यान करते. हे ज्ञान करत असताना जो भैरव आहे, मग हा भैरव एकच नसतो. तर कधी हा भैरव तांडव करत येतो, तर कधी हाच भैरव पार्वतीशी हितगुज करताना दिसतो, तर कधी हाच भैरव समाधिस्थ दिसतो. मग हा जो भाव आहे आणि हा जो राग आहे, मग हा भाव मांडण्याचा प्रयत्न मी माझ्या प्रत्यक्ष सादरीकरणामध्ये करते. म्हणजे अमूर्तातून मूर्तामध्ये, मूर्त तत्वामध्ये जाण्याचा जो प्रयत्न आहे, तो हाच प्रवाह आहे, की माझा कुठलाही राग एकसारखा येऊ शकणार नाही. कारण त्याचा जो भाव आहे, जो मला ज्ञान साधनेतून मिळाला, तो मी व्यक्त करण्याचा प्रयत्न करीत असते. तर हे जे तत्व आहे, तर हे तत्व राग, ज्ञान, अप्रतिरूप संगीत चित्रशैली आहे. म्हणजे कुठलाही एखादा जो राग आहे, त्या रागाबद्दल जेव्हा चित्रकार, ज्याला रागांचं नॉलेज आहे, ज्याला रागातील सूक्ष्म तत्व माहिती आहे, असा जेव्हा या राग ज्ञान करतो आणि केल्यानंतर जेव्हा त्याला ते प्रतिरूप दिसतं, तर ते प्रतिरूप तो अमूर्त शैलीमध्ये रंगांच्या माध्यमातून, आता ऑलरेडी आपण स्वरांचे रंग बघितले आहे. जसं आता राग मालकौंस आहे. आता राग मालकौंस असताना राग मालकौंस मधले जे स्वर आहेत, म्हणजे सा, ग, म, ध, नी, तर या स्वरांचे जे रंग आहेत, नेमके तेच रंग घ्यायचे आणि ते रंग घेतल्यानंतर, ध्यान केल्यानंतर रागाची जी अनुभूती झाली, त्या अनुभूतीला अनुसरून ते पेंटिंग तयार होईल. जे पेंटिंग रागाशी निगडीत राहील, रागाच्या बंदिशीशी निगडीत राहणार नाही. मग हे होत असताना रागाचे जे स्वर आहेत, तर त्या स्वरांचं प्रमाण कसं असलं पाहिजे, जर जे प्रमाण आपल्या रागामध्ये सांगितल्या गेल्या आहेत, त्या पद्धतीने त्याचं प्रमाण असलं पाहिजे. म्हणजे त्याचं बॅलन्स येईल. जे आपण अंतर्गत तत्व जे पाहिले होते, संगती, बॅलन्स जे आहे, तर हे त्या पद्धतीने साकार होऊ शकतं. तर असं आहे रागज्ञान अप्रतिरूप संगीत चित्रशैली. त्याच पद्धतीने प्रात्यक्षिक अप्रतिरूप संगीत चित्रशैली. तर याचं प्रथम सादरीकरण जे आहे, म्हणजे आपले भारतरत्न पंडित भीमसेन जोशी आणि एम एफ हुसेन, प्रख्यात चित्रकार, या दोन्ही कलाकारांनी एक शो केला होता. त्यामध्ये भीमसेन जोशी गात होते आणि त्यावर आधारित एम एफ हुसेन जे होते, तर त्यांना आलेल्या अनुभूतीच्या आधारावर त्यांनी ते पेंटिंग केलं. आता दोन्हीही उच्च कोटीचे कलाकार, चित्रकला आणि संगीतामधले, त्यांना होणारी अनुभूती, त्यांचं प्रेझेंटेशन, म्हणजे हे अद्वितीय. या अद्वितीय तत्वामधून त्यांनी ते साकारलं. तर हा पहिला प्रयोग म्हणजे प्रात्यक्षिक अप्रतिरूप संगीत चित्रशैली. म्हणजे गायक गात आहे आणि चित्रकार चित्र काढत आहे. तर या चित्रशैलीचं स्वरूप असं आहे, की जो गायक जो आहे, जो राग गात आहे, त्या रागाला अनुसरून चित्रकार आपलं चित्र काढतो. इथे जे प्राथमिक स्तरावरती म्हणजे प्राबल्य जे आहे, हे गायकाचं आहे आणि दुय्यम स्तरावरती चित्रकार येतो. परंतु पहिल्या रागज्ञान या संकल्पनेमध्ये चित्रकारच हा प्रमुख असतो. कारण तो स्वतःची अभिव्यक्ती त्यामध्ये व्यक्त करत असतो. आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये गायकाला अनुसरून त्याची जी शैली आहे, त्याचं जे गायन आहे, त्याला अनुसरून हा चित्र काढतो. मग यामध्ये नेमकं होतं काय? एक गायक ख्याल गायन करीत आहे, म्हणजे विलंबित ख्याल आहे. विलंबित ख्यालामध्ये बंदिशीची जी लय असते, ती फार म्हणजे मध्यलयीपेक्षा कमी विलंबित लयीमध्ये राहते आणि त्यामध्येही वेगवेगळे प्रकार आहेत. मग ही सुरू असताना आधी जशी आलापी आहे, आलापी झाल्यानंतर मग राग सुरू होतो. मग ख्याल गायन असतं. ख्याल गायनामध्ये ख्याल गायन झाल्यानंतर मग त्याचा प्रत्येक स्वरांचा विस्तार असतो, ज्याला आपण आलापी म्हणतो.
मग आलापी झाल्यानंतर बढत होते, अंतऱ्याकडे जातो. मग हे करत असताना लय थोडी-थोडी वाढत जाते. मग ताना येतात. मग तानांची लय वाढत जाते. म्हणजे अ, विलंबित लयीपासून द्रुत लयीपर्यंत जाण्याचा हा प्रकार आहे. आणि याचं मुख्य कारण म्हणजे आपली स्वाभाविक स्थिती सुद्धा तशीच असते. म्हणजे सकाळी उठल्यावर आपण थोडं विलंबित असतो आणि नंतर जसा दिवस जातो तशी आपली लय वाढत जाते, आपला उत्साह वाढत जातो. तर हे जे काही आहे, तर हेच अ, त्या ख्याल गायनामध्ये आहे. तर मग हे होत असताना जो राग आहे, त्या रागाचे नेमके स्वर यांनी घ्यायचे आहे. मग राग जेव्हा तो गायन करतो गायक, तर मग त्याची जी गायकी आहे, त्याचा जो आवाज आहे, म्हणजे एकच राग आहे, एक स्त्री गायिका गात आहे आणि एक पुरुष गात आहे. म्हणजे ऑब्व्हियसली पुरुषाचं जे गाणं राहणार आहे, हे थोडं जोरकस राहणार आहे, प्रभावी राहणार आहे, आवाजातला लगाव जास्त राहणार आहे, प्रेझेंटेशन वेगळं राहणार आहे, त्याच्यात गमक राहणार आहे, बहलावे राहणार आहे. तेच तुम्ही जर स्त्री गायकाकडे गेलं, तर ते लालित्यपूर्ण, सौंदर्यपूर्ण आणि शृंगारपूर्ण आणि या पद्धतीनं ते गायन राहणार आहे, राग एक जरी असला तरी. मग हे होत असताना जो गायक गात आहे, ज्या स्वरांचा तो विस्तार करत आहे, त्या स्वरांना अभिसरून चित्रकाराच्या मनामध्ये जे भाव उत्पन्न होतात, त्याला उत्पन्न करण्याकरिता त्याच्याजवळ जे कलर्स आहेत, जे रागाशी निगडीत आहेत, त्या कलर्सच्या माध्यमातून त्याला तो राग साकारायचा आहे. मग विलंबित लय चालू आहे, तर मग त्या विलंबित लयीनुसार सुद्धा जे स्ट्रोक्स आहेत, त्या पद्धतीने येतील. त्यानंतर ज्या स्वरांचं प्राबल्य त्या गायनामध्ये येत आहे, त्या स्वरांना रिलेटेड असलेल्या रंगांचं प्राबल्य सुद्धा या पेंटिंगमध्ये दिसेल. त्यानंतर त्याची जी लयकारी आहे, त्या लयकारीला अनुसरून असणारे जे स्ट्रोक्स आहेत, ते सुद्धा यामध्ये येतील. आणि ही स्पॉन्टेनियस चालणारी प्रोसेस आहे. आणि तो गात असताना इथे त्याचं प्रेझेंटेशन चित्र म्हणजे सरफेसवरती म्हणजे निर्गुण स्वरूपाला सगुण स्वरूपामध्ये साकारण्याचा हा प्रयत्न आहे. तर मग ही जी शैली आहे म्हणजे हा जो प्रकार आहे प्रात्यक्षिक अप्रतिरूप संगीत चित्रशैली, गायक गाईल आणि त्यानुसार चित्रकार चित्र काढेल. परंतु माझं जे अध्ययन आहे, जे मी केलेलं आहे, तर यातून मला असं दिसलं की असे प्रयोग बरेच झालेले आहेत. परंतु हे जे तत्व आहे म्हणजे रागाला अनुसरून असलेले रंग, स्वरांना अनुसरून असलेले रंग यांचा विचार करून अद्यापही कोणीही या प्रकारचं पेंटिंग काढलेलं नाही. मनामध्ये जे येईल ते त्यांनी म्हणजे उत्पन्न होणारा जो भाव आहे तो व्यक्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु आपण जर रागसंगीताकडे गेलो तर त्यामध्ये असलेलं शास्त्र त्याला अनुसरून जर आपण विचार करतो म्हटलं, तर अप्रतिरूप संगीत चित्रशैली एक उपयुक्त माध्यम आहे त्या रागाला साकारण्याचं. त्यानंतर प्रात्यक्षिक अनुभवात्मक अप्रतिरूप संगीत चित्रशैली. आता ही जी चित्रशैली आहे, ही चित्रशैली एखादं गायकाचं गायन झालेलं आहे आणि झाल्यानंतर ती जी अनुभूती आहे, त्या अनुभूतीला नंतर म्हणजे गायन झाल्यानंतर एकांतात म्हणजे आपल्याला जो राग अनुभूती आली, ज्याचं रस आपल्यामध्ये परिपाक झालेला आहे, त्यानुसार तो व्यक्तिगत स्वरूपामध्ये त्याला पेंट करेल. म्हणजे यामध्ये गायकाची गरज नाही, पण ऐकलेलं असावं किंवा मग रेकॉर्डेड आहे, रेकॉर्ड ऐकलेला आहे आणि रेकॉर्ड ऐकल्यानंतर मग त्याचं पेंटिंग केलं गेलं आहे. तर असं जे आहे हे प्रात्यक्षिक अनुभवात्मक अप्रतिरूप संगीत चित्रशैलीमध्ये येतं. तर हे 3 प्रकार आहे. आता हे 3 प्रकार होत असताना जो दुसरा प्रकार आहे, गायक गात आहे आणि त्यानंतर पेंटिंग काढण्याचा, तर हा प्रयत्न मी केला. काही पेंटिंगपैकी एक पेंटिंग मी इथे घेतलंय, राग विलास खाणी तोडी. माझे गुरुवर्य भोजराज चौधरी सर आम्ही बुलढाण्याला गेलो होतो. तर तिथे विलास खानी तोडी त्यांनी सादर केला होता. तर मग त्या रागातील स्वरांना आणि त्यांची जी गायकी आहे त्याला अनुसरून करण्याचा प्रयत्न केला. आता इथे हे जे स्वर आहेत, हा षड्ज म्हणजे षड्जाचा आपण पाहिलेला नारंगी रंग आहे. मग गायनाच्या प्रभावी याच्यानुसार त्याचे शेड्स बदललेले आहेत. त्यानंतर इतर जे स्वर आलेले आहेत ते स्वर आणि यामध्ये हे लयात्मक स्वरूप आलेलं आहे, ती जी गायकी आहे, जे प्रभाव आलेला आहे, तर या पद्धतीने हे साकारण्याचा प्रयत्न मी माझ्या अल्प ज्ञानाच्या द्वारे केला आहे. तर हे जे स्वरूप आहे, हे अप्रतिरूप चित्रशैलीचं होऊ शकतं. यामध्ये अजून विचार सुरू आहे आणि अजून यामध्ये प्रयोग होतील, अजून ती डेव्हलप होईल.
हे प्रारंभिक अवस्थेमध्ये सध्या हा या शैलीचा माझा प्रवास सुरू आहे. तर यानंतर याच जे राग हे तत्व काढून जर आपण पेंटिंगवरती गेलं, जनॉस जेरॉड इटलीमधला हा एक आर्टिस्ट आहे. तर तो सुद्धा म्युझिकला ऐकून ॲब्स्ट्रॅक्ट स्टाईलमध्ये साकार करण्याचा प्रयत्न करतो. तर मग ही जी ॲब्स्ट्रॅक्ट स्टाईल जी आहे, तर यामध्ये गाणं सुरू असतं. आता गाणं ऑब्व्हियसली ते पाश्चात्य आहे आणि त्याचे स्ट्रोक्स आहेत, तर त्या स्ट्रोक्सनुसार कलर्सचं प्रेझेंटेशन या चित्रामध्ये केलेलं आहे. तर तुम्ही ते बघू शकता. तर हे जे स्ट्रोक्स आहेत, हे जे स्ट्रोक्स आलेले आहेत, हे सगळे जे स्ट्रोक्स आहेत, हे रिदमचे आहेत, त्या फ्लोचे आहेत, त्या एनर्जीचे आहेत. तर एकंदरीत काय की संगीतामध्ये, राग संगीतामध्ये असलेली जी एनर्जी आहे, ती एनर्जी कलरच्या माध्यमातून साकारण्याचा प्रयत्न या चित्रशैलीमध्ये आपण बघू शकतो. ही आहे अप्रतिरूप संगीत चित्रशैली. बरेच यावरती चिंतन आजच्या तारखेमध्ये चालू आहे. माझं साधारणतः 12 ते 13 वर्षापासून यावरती विचार, विमर्श आणि चिंतन सुरू आहे. याचं अजून काही वेगळं स्वरूप काही पुढे आपणास पाहायला नक्की मिळेल. आता या संदर्भात काही प्रश्न असतील तर बोलू शकतो त्यावरती. कॉमेंट्समध्ये तुम्ही देऊ शकता. ठीक आहे. पुनश्च एकदा सिंधुजन अकादमी यांचे मी आभार व्यक्त करतो, की या विषयावरती मला बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली आणि मला असं वाटतं, की आपण नक्कीच आस्वाद घेतलेला आहे आणि एवढं बोलून मी आपणा सर्वांना विनम्र अभिवादन करतो आणि इथे थांबतो. धन्यवाद.